नमस्कार मैत्रिणींनो, तर मी शीतल तुमचं नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे। तर आज आपण बनवणार आहे मस्तपैकी झणझणीत चिकनचा रस्सा व सुक्क कालवण। तर चला आपण बनवूया। तर मैत्रिणींनो बघा, चिकनचा मसाला, हे खोबरं, लसूण, आलं, पुदिना आणि हा चुलीत आरावर वाफवलेला कांदा, ह्याचे आपण मिक्स वाटण करूया। तर मैत्रिणींनो बघा, हे आपलं फ्रेश चिकन आता घेऊन आलेलं आहे। त्याला आपण हळद मीठ लावून अर्धा तास मुरत ठेवूया। आणि हा बघा वाटण केलेला मसाला, हे कांदा पेस्ट आणि हे आलं लसूण खोबरं आणि पुदिना ह्याचं वाटण केलेलं आहे। कोथिंबीर आपण नंतर वरून टाकणार आहोत, त्यामुळे कोथिंबीरचे वाटण ह्यात केलेले नाही आहे। तर चला आता बनवाय घेऊया। बघा मैत्रिणींनो, आपण मटण शिजवून घेतलेलं आहे। आता आपण ते परतून लाल मटण करूया, मसालाही टाकून। प्रायव्हेटला तर जवळजवळ 2 लाख रुपये भरायचे। मग आता आमच्या पोरग्याच तसंच आहे। 1 लाख भरलं, 1 लाख म्हणलं आता नाही, लगेच 2 महिन्याने 1-2 महिन्याने बघू। हो, तेल ओतलेलं आहे, आता मसाला भाजूया आपण। जर शिकवली तरच मोहर काय लायक होती। मग आता पाहिजे का कुठे ही शिकली नाही की ना त्यांना असं पाहिजे का कुठं आता जाग्याला तर आमच्या वाटतं मोहर शिकलं असतं तर बरं झालं असतं। अजून मी लई पैसा बसून कमी होणार असता आपल्याला। मग आता बी त्यानं काम त्याला चांगलं पुण्यालाच आहे राहायला, पण आता त्याला तिकीट आली म्हणल्यावर आता डिलिव्हरी झाल्यावर इथं आणून सोडणार आणि पुन्हा नंतर ते जाणार। चालेल बर का, तो पोरगा असा मोबाईल जलामल्यासारखा आहे। तसं नव्ह, आता आपली पोरगी जर द्यायची म्हणलं तर आपण बघितल्याशिवाय देतोय का? त्या काळात तुमच्या आई बापानं पैसे खर्चून गरीब परिस्थितीत शाळा शिकवली, बरोबर? चटणी टाकलेली आहे। पेरू काढून द्या की त्यांना, पोरग्याला मोठं 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 न्यायला काढून। ते बोलत नाही काय नाही, कशी बोल ज्याच्या वर्गामध्ये मास्तर असल्यामुळे काय झालं, त्यांचं ते परफेक्ट हे झालं ना, त्यांचा मुलगा बी आहे चला ते, त्याच्यामुळे ते काढलं असतं ना काढलं असं काय तरी थोडी माहिती असते। कुठे आहे मुलगा? झाला की कुठे तुला आमदार होता, आता कुठं बदली झाली कोणाला विलास म्हणून होता का? एक आमदार आहे, एक खालतानला आहे। दोघं इथं अहो चौघं नाही, पोपट आणि तो
म्हणाव. जेव्हा येईल काढून ठेवलाय. तिथं गेलं की या ना म्हणणार दाखला. आता आपल्याजवळ व्यवस्थित मसाला पुढे दाखला ओरिजिनल जे आहे का नाही परत भेटत नाही की जे हात ठेवायचं आणि जोराचं मारून जिथं लागेल ते जोराचं द्यायचं. आणि मुलगी गेली का मुंबईत ह्यो बी 10 तारखेला जाणार आहे. ऍडमिशन घेऊन आलाय. अहो त्याच्यावर इंग्लिश जे आहे का नाही ते लॅपटॉप चालू करतो मराठी शिकवायला त्याला काय येणार ते भानगड असते. शिक्षण व्यसन झाले का नाही ते इंग्लिश मिडियमला कोर्स होते त्याच्यामुळे भविष्यात त्याला काय करायचं करू शकतो ना काहीच करू शकतो. हां तिथं अडचण नाही. बघा मित्रांनो ग्रेव्ही आपली तयार आहे. आता सुक्कं मटण आपण टाकू याच्यामध्ये फ्राय करूया. तुमचं नावच नाही परंपरा आली पाहिजे. तुम्ही आता ती बाटली भरून उभं राहिला जेवायचं नाही का गुरं सोडून जेवताय. कालवण ठेवलंय शेंगदाण्यात करून बायका टोपात फिरून या पोरांना खातील. काय तर मैत्रिणींनो बघा हे आपलं सुक्कं आणि पातळ मटण झणझणीत तयार आहे. चुलीवरचं स्पेशल. बघा ह्याला कसं फिनिशिंग आलेलं आहे. बघा मैत्रिणींनो चिकन बरोबर गरमागरम ज्वारीची भाकरी आता बनवून घेऊया. चुलीवरची सांगायला काय फरक पडतो. चुलीवरची ज्वारीची भाकरी हा असं सांगायचं. मैत्रिणीसनी बी कळलं पाहिजे कशा करायच्या. त्या गॅसवर करते त्या थापट्या. त्यांना पर्याय नाहीये. तुझे चूल कुठं मारणार जवळ कुठून आणणार. जळान कुठून आणणार. पहिल्या बायका शिगडीवर करत होत्या कोळशेच्या. तेव्हा ज्यावेळेस गॅस नव्हतं निरोगी माणसं होती. आता खा की गॅसवरचं कुबाट. म्हणून तर आरदावकीत जायची पाळी येते. पिकावर औषध जेवण तसलं.
हाय का एखादा माणूस निकुडी त्याची पंचीची संपली की गळाट्यातच येत या. खानाच नाही चांगला. खाटीला जायचं, धुतलेलं आहे का दातलेलं आहे का घासलेलं आहे झाकून ठेवून त्यातच शिळ ताज काम झालं माझं असं करायचं आणि खायचं आपलं. आजची भजी उद्याची वडापाव त्यात चुरून ते शिळ खायचं आणि गरम ताज म्हणायचं आणि काय अगदी टेच लावून बाकड्यावर खायचं. आता तसंच मी म्हणती तसंच करतीस का तेच. गोड नाही पण पळून खायचं. का त्याला दुखते ती का दाते ती का काय का घासणं का फासणं का काय. पहिल्या माणसाला अप्रूप वाटायचं हॉटेलमध्ये जेवण कवा तरी 6 वर्षातनं जाते ते. आता कसं रोजचा शेजारीच आहे हॉटेल. ते झालं की मिळेना टाइम चला हॉटेलला. पहिली माणसं बी खात होती पण काय आवडीनं बाबा भजी बिजी तेवढी घेऊन खाणार. खरंच भजी औंदाच्या भाज्याशिवाय भजी नाहीत. ते माणूस मरून गेला आता पण ती तसलं नाही. तुझ्या म्हाताऱ्याला सुद्धा आवडली होती. कोल्हापूरच्या बिचारीने इथनं भजी नेली होती. हो आवडीनं. अशी भजी कुठं नाही ती म्हणली. तशी बघ मलवडीत एक भजी आहे ती बारक्या पोरांना टुपडी म्हणजे टकूची एक मिळती. ती सोन्याला नव्हती रेबण्याची आणली मी. तसली टकूची एक मिळते ती त्या मलवडीला अजून. हो का मैत्रिणी आपल्या गरम गरम खुसखुशीत भाकरी तयार आहेत चुलीवरच्या. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.